तर सगळ्या महिलांसाठी एक नवीन खुशखबर आहे. कारण की आता हे एक नवीन स्कीम आहे, की त्यामध्ये महिलांना दरमहा ₹7,000 मिळणार. तर ही नवीन स्कीम काय आहे? ह्याला काय कागदपत्र लागेल? कसं काय याला कसं काय भरायचं आहे? आणि आपल्याला कसं भेटेल? आणि कोण पात्र असणार आहे आणि कोण अपात्र असेल या स्कीमला? तर सविस्तर माहिती पूर्ण ह्या व्हिडिओमध्ये आता आपण पुढे जाणून घ्यायचं आहे. त्याच्या अगोदर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. सरकारी योजना चॅनलला नवीन माहितीसाठी, नवीन अपडेटसाठी, नवीन स्कीम बद्दल लवकरात लवकर अपडेट घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट करा. तुम्हाला ही योजना माहित होती का नाही? तर आता तुम्हाला मी सांगतो, सगळे जेवढे लाडकी बहीण असेल, जेवढे बाकी जे महिला असेल, जे लाडकी बहिणीचे फॉर्म भरले पण नसेल, तर त्या सर्व सगळ्या लाडक्या बहिणींसाठी ही स्कीम तुम्हाला पात्र असणार आहे. ही स्कीम तुम्ही ह्याचं फॉर्म आणि दरमहा तुम्हाला ₹7,000 कसं भेटणार, याला काय कागदपत्र लागेल, याला काय अटी असणार आहे, तर ते सविस्तर माहिती आपण आता या व्हिडिओमध्ये पुढे जाणून घ्यायचं आहे. तर ह्यामध्ये जर बघितलं तर ही एक स्कीम पूर्ण सगळ्या महिलांसाठी आहे, की त्यांना दरमहा त्यांना ₹7,000 भेटणार आणि हे ₹7,000 त्यांना हे कसं भेटणार? ह्याला जर कागदपत्रे बघितले तर तुमचं फक्त आधार कार्ड, पॅन कार्ड एवढंच तुम्हाला डॉक्युमेंट लागणार आहे. आणि हे जी प्रक्रिया असणार आहे, ही तुम्हाला ऑनलाईन फॉर्म भरायचा असणार आहे. तुम्हाला ही ऑफलाईन नाही, तुम्हाला ऑनलाईन फॉर्म हे भरायचं असणार आहे. आणि ही प्रक्रिया जी असणार आहे, तुम्हाला म्हणजे प्रत्येक सगळ्या महिलाला आहे. जसं की म्हणजे समजा लाडकी बहिणीचा फॉर्म भरला असेल, तरी सुद्धा त्यांना पात्र असणार आहे ही योजना. आणि जे लाडकी बहिणीचा फॉर्म भरला नसेल, तरी सुद्धा तुम्ही हे फॉर्म भरू शकता. म्हणजे कोणीही लाडकी बहीण असू दे किंवा लाडकी बहीण नसू दे, कोणतीही महिला तुम्ही फक्त 18 वर्षाच्या वरती पुढे असायला पाहिजे आणि 60 वर्षाच्या आत असायला पाहिजे. म्हणजे 18 वर्षाच्या पुढे महिला आणि 60 वर्षाच्या आत हे जे वयोगट असणार आहे, या वयोगटामध्ये कोणीही असू दे, म्हणजे सिंगल असू दे, तिने मॅरिड असू दे, सुद्धा असू दे, ते सगळ्या बहिणी तुम्ही सगळी जी महिला असणार आहेत, तर ते सगळेजण तुम्ही फॉर्म हे भरू शकताय आणि ह्याला तुम्ही पात्र सुद्धा होऊ शकताय. आणि तुम्हाला हे स्कीम कशी वाटली तुम्हाला तुम्ही नक्की कमेंट करून सांगा. आणि मी तुम्हाला आता ती स्क्रीनवर तुम्हाला सगळं दाखवतो. मेन म्हणजे त्याचं नोटीस पण आहे. तर ही स्कीम कशाबद्दल आहे आणि हे काय स्कीम असणार आहे, तर या आता चला मी तुम्हाला स्क्रीनवर दाखवतो. तर बघा आता सगळ्या महिलांसाठी जे स्कीम असणार आहे ते आता आपण स्क्रीनवर आलेलं आहे. तर ह्यामध्ये बघा आता तुम्हाला नोटीस दाखवतो मी. हे बघा, 10वी पास महिलांसाठी सुवर्ण संधी. LICच्या या खास योजनेतून महिलांना मिळतील ₹7,000. LICची ही योजना ग्रामीण महिलांसाठी ठरते. मोठा आर्थिक आधार. नोंदणी कशी करावी जाणून घ्या. बघा आता हे 10वी पास जे महिला असणार आहे त्या सगळ्या महिलांसाठी ही योजनाचा लाभ भेटणार आहे. देशातील सर्वात मोठी सरकारी विमा कंपनी भारतीय जीवन विमा निगम LIC समाजातील प्रत्येक घटकांसाठी नवनवीन पॉलिसी आणत आहे. याच अनुषंगाने ग्रामीण भागातील महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम आणि स्वावलंबी बनवण्यासाठी LICने LIC विमा सखी नावाची एक विशेष योजना सुरू केली आहे. या योजनेच्या माध्यमातून महिलांना घरबसल्या दरमहा किमान ₹7,000 कमवण्याची सुवर्ण संधी मिळत आहे. बघा, तुम्हाला मी सांगितलं होतं की दरमहा ₹7,000 ते पण घरी बसून कमवायला तुम्हाला संधी भेटत आहे. तर हे कसं काय आता तुम्हाला काय करावं लागणार आहे घरी बसून, म्हणजे की तुम्हाला फक्त फॉर्म भरल्या तुम्हाला पैसे भेटणार का? तर काय असणार आहे हे पुढे आता बघा हे नोटीसमध्ये. ग्रामीण भागातील महिलांना रोजगारांच्या संधी उपलब्ध करून देणे आणि गावागावात विम्याचा प्रकार करणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. विमा सखी योजनेमुळे ग्रामीण महिलांना विमा एजंट म्हणून काम करण्याची, स्वतःची उपजीविका भागवण्याची आणि समाजात एक नवीन ओळख निर्माण करण्याची संधी मिळत आहे. यामुळे देशातील दुर्गम आणि वंचित भागापर्यंत विम्याची पोहोच वाढण्यास मोठी मदत होत आहे. तर हे बघा, ह्यामध्ये तुम्हाला एक संधी भेटणार. जे LICचे जे एजंट असेल ती एजंट बनायची. तुम्हाला जसं की आता समजा फक्त 10वी पास त्याला क्रायटेरिया लागणार आहे. त्यामध्ये तुमचं काय फक्त 10वी पास महिलांसाठी कमाईची संधी. या योजनेचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे यासाठी उच्च शिक्षणाची अट नाही. किमान 10वी उत्तीर्ण असणाऱ्या महिला या योजनेसाठी पात्र आहेत. 18 ते 70 वर्षे वयोगटातील 18 ते मी मगाशी 60 वर्ष म्हटलं होतं, बट ते ऍक्च्युली चुकलं. तर हे बघा, 18 ते 70 वर्ष वयोगटातील कोणतीही महिला यासाठी अर्ज करू शकते. या योजनेत सामील होणाऱ्या महिलांना पॉलिसी विक्रीतून मिळणाऱ्या कमिशन व्यतिरिक्त सुरुवातीच्या 3 वर्षासाठी सरकारकडून एक निश्चित स्टायपेंड मानधन दिले जाते. तर बघा, ह्यामध्ये 7,000 जी महिना जे आहे ना, ह्यामध्ये कसं असणार आहे की जे तुम्हाला कमिशन जे भेटणार, जे कंपनीकडून LIC कडून जे भेटणार ते वेगळं, सरकारकडून तुम्हाला 3 वर्षाचे स्टायपेंड. आणि आता हे तुम्हाला स्टायपेंड कसं असणार ते पण बघा आता पुढे नोटीसमध्ये. 3 वर्षाचे स्टायपेंड आणि कमिशनचे गणित. LIC विमा सखी योजनेअंतर्गत महिलांना पहिल्या वर्षात दरमहा ₹7,000, दुसऱ्या वर्षात दरमहा ₹6,000 आणि तिसऱ्या वर्षात दरमहा ₹5,000 मानधन दिले जाते. अतिरिक्त कमिशनचा फायदा जर एखाद्या महिलेने दिलेले विक्रीचे लक्ष्य पूर्ण
केले किंवा त्यापेक्षा जास्त काम केले तर तिला अतिरिक्त कमिशन ही मिळते. 3 वर्षाचे प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण केल्यानंतर ना महिला पूर्ण वेळ LIC एजंट म्हणून काम करू शकतात. मात्र यासाठी पहिली वर्षी त्यांनी काढलेल्या पॉलिसीपैकी किमान 65% पॉलिसी सुरू असणे बंधनकारक आहे. तर बघा महिलांनो, तुम्हाला जेवढे जे लाडकी बहीण जे कोण अगोदर जे महिला असेल ते सगळ्या महिलांना तुम्हाला कसली भारी संधी आहे की तुम्ही जर समजा तुम्ही जर तुमचं काम करत असाल तरी सुद्धा तुम्ही हे फॉर्म भरून तुम्ही E-KYC म्हणजे ह्याच्यामध्ये जे आहे LIC मध्ये तुम्ही एजंट बनू शकताय. कारण तुमचं दुसरं काम करता करता तुम्ही सुद्धा हे जॉईन करू शकता. ह्याला असं आठ नाहीये की तुम्ही सकाळी 9 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत काम कसं करायचं असं नाहीये. तुमचं मन आहे तुम्ही दिवसभरात कुठं पण करा, कधी पण करा, कसं पण करा. तर तुम्ही जर केला तर तुम्हाला प्रत्येक महिन्याला 7,000 रुपये हे गव्हर्नमेंट कडून येणार वेगळे. तुमचं जे कमिशन वगैरे तुम्ही जे काम करताय त्याचा पगार असणार तुम्हाला वेगळा. बट हे गव्हर्नमेंट कडून तुम्हाला 7,000 रुपये प्रत्येक महिन्याला आहे. पहिल्या वर्षी, दुसऱ्या वर्षी 6,000 प्रत्येक महिन्याला, तिसऱ्या वर्षी 5,000 प्रत्येक महिन्याला. तर बघा तुम्हाला प्रत्येक महिन्याला 7,000 म्हणजे किती अमाऊंट झाली वर्षाला. तर असं जर बघितले तर हे एवढं सगळं तुम्हाला बेनिफिट तुम्हाला भेटणार आहे. ह्यामध्ये तुम्हाला कसं आणि पुढे काय करावं लागणार आहे तर हे बघा. आता हे आधी जाणून घ्या. ही पुढची बघा नोटीस आता हे लास्ट असणार आहे. तर ह्यामध्ये मोफत प्रशिक्षण आणि कामाचे स्वातंत्र्य या योजनेअंतर्गत महिलांना कामाचे पूर्ण स्वातंत्र्य दिले जाते. बघा मी तुम्हाला सांगितलं ना, स्वातंत्र्य पूर्ण दिले जाणार आहे. LIC तर्फे या महिलांना विम्याचे नियम आणि विक्रीचे तंत्र शिकवण्यासाठी खास मोफत प्रशिक्षण दिले जाते. या योजनेत ग्रामीण भागातील महिलांना प्राधान्य दिले जाते. तसेच LIC चे विद्यमान एजंट किंवा कर्मचाऱ्यांचे नातेवाईक या योजनेसाठी अर्ज करण्यास अपात्र मानले जातील. बघा ह्यामध्ये काय सांगितलेलं त्याला. तसेच LIC चे विद्यमान एजंट किंवा कर्मचाऱ्यांचे नातेवाईक या योजनेसाठी अर्ज करण्यास अपात्र मानले जातील. हा, तर ते एकमेकांचं हे करून तुमच्या नातेवाईक मधला असेल तर ते अपात्र असणार आहे. बाकीचे जे कोण नवीन असेल तर त्यांना हे लाभ भेटणारच आहे. तर आता हे पुढे जाऊ तुम्ही जाणून घेऊया. बघा ऑनलाईन अर्ज कसं करायचा आहे. ऑनलाईन अर्ज कसा करावा, कोणती कागदपत्रे हवीत. LIC विमा सखी योजनेचा लाभ घेण्यासाठी इच्छुक महिला ऑनलाईन अर्ज करू शकतात. सर्वप्रथम LIC च्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या. तिथे उपलब्ध असलेला विमा सखी अर्ज डाउनलोड करा किंवा ऑनलाईन फॉर्म भरा. मागितलेली सर्व माहिती अचूक भरून आवश्यक कागदपत्रे अपलोड करा आणि फॉर्म सबमिट करा. तर बघा महिलांनो, तुम्हाला जे हे नवीन जे हे असणार आहे हे स्कीम LIC ची वगैरे, तर तुम्हाला ही कशी वाटली. हे तुमच्यासाठी महिलांसाठी, प्रत्येक महिलांसाठी हे चांगली स्कीम आहे. कारण तुम्हाला याच्यामध्ये डबल बेनिफिट भेटतोय. कारण की अजूनपर्यंत जे कुठले LIC एजंट असेल किंवा दुसरं कोणतं काम असेल तर ह्यामध्ये असं कोणतीही स्कीम नव्हती आतापर्यंत. तुम्हाला सरकारकडून पण तुम्हाला स्टायपंड भेटणार. स्टायपंडच्या स्वरूपात तुम्हाला एवढं पेमेंट भेटणार आणि तुम्हाला जे तुम्ही काम करताय त्याचं पण पेमेंट तुम्हाला वेगळं भेटणार. तर हे जी स्कीम आहे तुम्हाला कशी वाटली तुम्ही नक्की कमेंट करून सांगा. कारण की ज्यामध्ये तुमचं बेनिफिट असेल, माझं जे कस्टमर असेल, माझी युट्यूब फॅमिली असेल, जे महिला असेल, तुमचं ज्यामध्ये बेनिफिट असेल मी त्या बाबतीतच तुम्हाला मी व्हिडिओ म्हणून अपडेट करून देणार आहे. जे तुम्हाला कोणताही फेक असं स्कीम सांगणार नाहीये. तर हे ज्यामध्ये तुमचं बेनिफिट आहे, तुम्हाला लाभ भेटणार आहे, तेच स्कीम आपण सांगतो. तर हे नवीन तुम्हाला अपडेट कशी वाटली तुम्ही नक्की कमेंट करून सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण की अशी अजून नवीन जी स्कीम असणार आहेत महिलांसाठी मी तुम्हाला आपल्या चॅनलवरती मी तुम्हाला लवकरात लवकर अपडेट तुम्हाला मी देणार आहे. तर अजून नवीन नवीन स्कीम म्हणजे ज्यांचं तुम्हाला डायरेक्ट तुम्हाला लाभ कसा भेटणार आहे अशी नवीन नवीन स्कीम मी तुम्हाला सांगणार आहे. तर अशाच नवीन माहितीसाठी, नवीन अपडेटसाठी आपल्या सरकारी चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट करा तुम्हाला कशी ही स्कीम वाटली. धन्यवाद.